हॅलो ऑल. तर आज आपण वॅक्सिनेशन्सबद्दल बोलणार आहोत. तर मी गव्हर्नमेंटवालं वॅक्सिन प्रेफर केलं होतं बाळासाठी आणि डिलिव्हरी पण तिकडेच झाली. सो फर्स्ट 6th वीकवाला वॅक्सिनेशन पण तिकडेच केलं. तर म्हणजे पहिल्यांदा इतकं नाही वाटलं जायचं आधी की इतकं हे म्हणजे मला आयडियाच नव्हते, ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स नव्हता. पण जे फर्स्ट टाईमवालं होतं तर बेबी वॉज व्हेरी मच इन पेन. म्हणजे 2-3 दिवसांसाठी असं कणायचं, खूप रडायचं, त्याला इवन होल्ड पण करता येत नव्हतं, इतकं त्याला त्रास होत होता. तर ते 2 टाईपच्या वॅक्सिनेशन्स असतात गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटसुद्धा प्रेफर करतात. प्रायव्हेटमध्ये सुद्धा पेनलेस वॅक्सिनेशन्स मिळतात ज्याच्यामध्ये इंजेक्शन दिल्यानंतर पेन होतं की आता दुखतंच ते ऑब्व्हियसली, आता सुई टोचण्यामध्ये दुखणारच. पण त्याच्यानंतर फीवर सुद्धा येतं थोड्या प्रमाणात. ऑब्व्हियसली आता अँटीबायोटिक्स तयार होणार, इम्युनिटी आपली रिॲक्ट करणार, तर तेही होणार. पण जे पोस्ट इंजेक्शनवालं असतं ना सगळं, जे कणकणी येते किंवा दुखतं, ते जे इंजेक्शन साईट दुखतं, तर ते कमी होतं. कणकणी कमी येते शरीरामध्ये. जितकं बाळा गव्हर्नमेंटवालं वॅक्सिन घेऊन रडतं किंवा 2-3 दिवस दुखतं ना, तेवढं नाही दुखणार. एकदम कमी पेन होईल. पण फीवर असण्याची शक्यता, पण दुखणं कमी असेल. तर ज्यांना पॉसिबल आहे ते लोक प्रायव्हेटवाला प्रेफर करू शकतात. बाकी गव्हर्नमेंटवाले म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे ओपिनियन्स असतात की गव्हर्नमेंटवाले वॅक्सिन जास्त खपतात, मग त्यामध्ये फ्रेशवाले जे काही वायल्स असतात ते आपल्याला मिळतात. प्रायव्हेटमध्ये जितकं गव्हर्नमेंटमध्ये जास्त जातात तितके प्रायव्हेटला जात नसतात. पण असं काही नसतं. जे तुम्हाला म्हणजे फायनान्शियली प्रेफर करू शकता ते तुम्ही करू शकता. असं काही दोन्हीमध्ये डिफरन्स इतका मोठा नाही आहे. तर आर व्हेरी मच लेस डिफरन्सेस. फक्त जर पेनसाठी तुमचं कन्सर्न असेल तर यू कॅन स्विच. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय.